तर सकाळ सकाळी ही सणसणीत 1 किलोची तांबूशी पकडल्यानंतर आमचा प्लॅन झाला तो म्हणजे समुद्रावर मासे पकडण्याचा. त्यासाठी मी, प्रथमेश आणि लांजातून आलेले माझे 2 मित्र योगेश आणि ओमकार असे 4 आम्ही पोचलो वेत्ते समुद्रकिनारी आणि क्षणाचाही विलंब न करता आम्ही कास्टिंग करायला सुरुवात केली. तर फिशिंग रॉडने मासेमारी करण्याची एक वेगळीच मजा असते. 15 ते 20 मिनिटांनंतर लगेचच प्रथमेशला एक मासा लागला. खूप जोरात खाली ओढत होता. सर्वांची एक्साइटमेंट वाढली होती आणि थोड्याच वेळात प्रथमेश, सुमेध आणि पार्थ अशा तिघांनी मिळून हा ग्रुपर मासा, ज्याला आपण गोबरा बोलतो, हा वरती काढलाच. जवळपास 7 ते 8 किलोचा हा गोबरा मासा काढल्यानंतर जी एक्साइटमेंट होती ती काही वेगळीच होती. कारण खूप दिवसांनी आम्हाला हा मोठा मासा बघायला मिळाला होता. समुद्रावर मासेमारी करण्याची हीच एक मजा असते. कारण एकदा मासा लागला की तो मोठाच लागतो. नाहीतर मग बहुतेक वेळा खाली येतच घरी जावं लागतं. तर हा गोबरा मासा पाहून सर्वांची एक्साइटमेंट तुम्ही बघूच शकता. कारण प्रत्येकाला हा मासा घेऊन फोटो काढायचे होते. या माशाबद्दल सांगायचं झालं तर हा गोबरा मासा बहुतेक वेळा समुद्रातील खडपांमध्ये आढळतो. तसेच या माशाला मार्केटमध्ये देखील चांगला रेट मिळतो. अगदी 500 ते 700 रुपये किलोपर्यंत हा जाऊ शकतो. त्यानंतर थोडेफार कोकारी मासे पकडून आम्ही घरी निघालो. पण त्या अगोदर हे ऐका. फुल रिपोर्ट झालेला आहे. सगळ्या येल्लो फिन ट्रिवायला आहेत. 2 भाई दोनों तबाई. तबाई तबाई का नाम राजापुरी संदेश. आणि हे एक जनावर मी काढलंय. हा